माझ्या बापे मज दिधले भातुके, माझ्या बापे मज दिधले भातुके, म्हणून कौतुके क्रीडा करी. केली आळी पुढे बोलिलो वचन, उत्तम हे गुण आले त्यांचे. घेवोनी विभाग जावे लवलाह्या, घेवोनी विभाग जावे लवलाह्या, आले तित्या ठाया आपुलिया. केली आळी पुढे बोलिलो वचन, उत्तम हे गुण आले त्यांचे. तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय, तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय, करावा मी पाय येईन वंदू. केली आळी पुढे बोलिलो वचन, उत्तम हे गुण आले त्यांचे. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहं, प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं. ज्ञानवैराग्य संपन्न अखंड निजबोधरूपं, पूर्णब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते. नसे आप पर ऐसा जगे जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा. तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरिली निजधामा. नमस्कार माझा सद्गुरू सावळा रामा, मस्तक माझा पायावरी या वारकरे संतांच्या. माझ्या बापे मज दिधले भातुके, म्हणून कौतुके क्रीडा करी. केली आळी पुढे बोलिलो वचन, उत्तम हे गुण आले त्यांचे. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा. माझ्या बापे मज दिधले भातुके, म्हणून कौतुके क्रीडा करी. केली आळी पुढे बोलिलो वचन, उत्तम हे गुण आले त्यांचे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, स्वानंद सुखनिवासी प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू श्री वामन बाबा, सद्गुरू श्री सावाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला 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 विठ्ठला. टाळी वाजवा टाळी वाजवा. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या ह्या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या कुंभनगरी असलेल्या नाशिक नगरीमध्ये दिंडोरी परिसरामध्ये उपस्थित असलेलं वडजेमाळा आणि मसरूळ हा परिसर, मसरूळ हे गाव, या गावातील अतिशय सुंदर हे भगवान श्री विठ्ठलाचं आणि रुक्मिणी आईसाहेबांचं मंदिर, मंदिरामध्ये संपन्न होत असलेला प्रातिवार्षिक नामसप्ताह, यंदाचं वर्ष हे अतिशय महत्त्वाचं का मानायचं तर संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्माचं हे वर्ष आहे. अर्थात हे त्यांच्या 750व्या जयंतीचं वर्ष आहे. त्याचं औचित्य साधून एक अत्यंत आगळा वेगळा असा उपक्रम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतो आहे. नामसप्ताह प्रतिवर्षी होतच असतो, परंतु ज्ञानोबारायांच्या 750व्या वर्षाचं जयंती वर्षाचं आपण औचित्य साधून काहीतरी वेगळं केलं पाहिजे, अविस्मरणीय केलं पाहिजे, अलौकिक केलं पाहिजे, अशी जी आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातली भावना, त्या सगळ्या भावना या इतक्या उंचीला पोहोचल्या. ज्ञानोबारायांकरता आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना इतकी उंचीला पोचली, इतकी उंचीला पोचली की जगातलं सगळ्यात मोठं उंचीचं पसायदान आपण केलं आहे. इतकं उंचीला पोचलेलं आहे. पसायदानाची 3D प्रतिमा आणि ती सुद्धा 55 फूट उंच अशा म्हणजे माझ्यासारख्या माणसानं उंचीच्याबद्दल बोलायचं म्हणजे जरा शंकाच आहे, परंतु आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणातल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या भावनेच्या संबंधानं अत्यंत उंच असलेली ही प्रतिमा आहे. अत्यंत उंच असलेली ह्या उंचीमध्ये
केवळ त्या प्रतिमेची उंची नाही आहे, तर तुमच्या अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या संबंधानं जी सद्भावना आहे ना, त्याचीसुद्धा उंची या प्रतिमेच्या माध्यमातून प्रदर्शित झाली आहे. हे सामान्य कुणाला जमत नाही. आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं अनेक लोकाला, केलं पाहिजे असं वाटतं अनेक लोकांना, पण जे जनरली जे एक्झिक्यूट होतं ना ते फार कमी असतं. जे डोळ्याच्या समोर प्रदर्शित होतं ते मात्र फार कमी असतं. अंतःकरणात बऱ्याच लोकांच्या येतं, पण प्रदर्शित होणारं फार कमी असतं. त्या कमी असलेल्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट आज आपल्या सगळ्यांच्या समोर उभी आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान, की या समस्त विश्वातील सगळ्या जीवांकरिता शांती समाधानाचं केंद्र ठरलेलं जे पसायदान आहे, या पसायदानाची एक चांगली 3D प्रतिमा आपल्यासमोर उभी आहे. 3D म्हणजे 3 डायमेन्शनल म्हणजे 3 पद्धतीनं आपल्याला त्याला पाहता येतं, 3 बाजूनं आपल्याला त्याला पाहता येतं. जसं पसायदानाकडं आपल्याला 3 बाजूनं पाहता येतं, तसं पसायदानसुद्धा आपल्याला 3 बाजूनं पहा म्हणून सांगत असतं. तुम्ही पसायदानाकडं 3 बाजूनं पहा, पसायदान तुम्हाला भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 3 बाजूनं बघायला शिकून जाईल. आपण पसायदानाकडं फार चांगल्या पद्धतीनं पाहिलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांची ही विश्वप्रार्थना आपल्या डोळ्यासमोर एका वेगळ्या पद्धतीनं प्रदर्शित करून नामसप्ताहाला एका वेगळ्या संबंधानं वेगळ्या पद्धतीनं आपल्यासमोर व्यक्त झाले. आणि या सप्ताहातील आजची ही 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आपण सर्वांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सुपूर्त केली आहे. तद्निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. विठ्ठला 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 विठ्ठला, टाळी वाजवा, टाळी वाजवा. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंग संहितेतील म्हणजे अभंग गाथेतील एका महत्त्वाच्या प्रकरणातला हा अभंग आहे. तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमध्ये अनेक प्रकरणं आहेत. त्याच्यापैकी एक महत्त्वाचं प्रकरण आणि त्या प्रकरणातला हा अभंग आहे. तुम्ही म्हणाल कोणती प्रकरणं आहेत? जर थोडासा गाथेचा विचार केला तर काही अभंग हे मागणीपर आहेत, काही अभंग नामपर आहेत, काही अभंग संतपर आहेत, भक्तिपर आहेत, अद्वैतपर आहेत. अशा अनेक पद्धतीचे अभंग, प्रकरणाचे अभंग तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आहेत. तसं जर समजा तुम्ही तुकोबाऱ्यांची गाथा उघडली आणि त्यातलं जर अनुक्रमानिका इंडेक्स जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये एक महत्त्वाचं प्रकरण असतं. त्याचं नाव आहे धरणेकऱ्याला केलेला उपदेश. काय नाव आहे प्रकरणाचं? नाव काय आहे? धरणेकऱ्याला केलेला उपदेश असं एक प्रकरण आहे. आणि हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नाही आहे. हे प्रकरण फार अवघड आहे. म्हणजे तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतलं हे जे प्रकरण आहे त्या प्रकरणाकडे आपल्याला विशेष दृष्टीनं पाहावं लागतं. त्याचं कारण असं आहे की इतर सगळ्या प्रकरणातले अभंग हे तुकाराम महाराजांचे स्फुट अभंग आहेत. स्फुट अभंग म्हणजे काय? तुकाराम महाराजांना जसे जसे स्फुरले तशा पद्धतीनं त्यांनी ते व्यक्त केले असे अभंग आहेत. पण हे जे प्रकरण आहे धरणेकऱ्याला केलेला उपदेश हा स्फुट प्रकरणातलं प्रकरण नाही आहे. या ठिकाणी तुकाराम महाराज एका विशिष्ट हेतूने काही अभंगांची निर्मिती करतात आणि म्हणून हेतुपूर्वक केलेले या प्रकरणातले अभंग आहेत. आणि ह्या प्रकरणामध्ये जवळपास 31 अभंग तुकाराम महाराजांनी सांगितलेत. त्या 31 अभंगांच्यापैकी एक महत्त्वाचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. तुकाराम महाराजांचं अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे. आणि ह्या सगळ्या प्रकरणाची निर्मिती होण्याच्या मागे एक स्वतंत्र अशी कथा आहे, एक त्याची पूर्वपीठिका आहे, ती आपण ध्यानात घेतली पाहिजे. तुकाराम महाराजांनी हा अभंग का केला असावा, तुकाराम महाराजांनी हे प्रकरण का केलं असावं, त्या संबंधानं थोडंसं चिंतन आहे. एक चांगला कथाभाग आहे त्या संबंधानं. काय झालं आहे, एक बीडचा ब्राह्मण आहे, बीड परगण्याचा एक ब्राह्मण आहे. आणि त्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी जाऊन आपण ज्ञानोबाऱ्यांकडे काहीतरी मागावं अशी त्याला इच्छा झाली. आणि म्हणून तो आळंदीला गेला. आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या समोर उपोषण करून बसला, धरणं धरून बसला. आणि अनेक दिवसांच्यापर्यंत त्यानं उपोषण केलं. धरणं धरून बसला म्हणजे काय केलं, थोडक्यात त्यानं उपोषणाला बसला. अनेक दिवसांच्यापर्यंत त्यानं ते उपोषण केलं. आणि ते उपोषण अनेक दिवसांपासून हा करतोय हे जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं तेव्हा माऊली त्याच्याकरता प्रसन्न झाले. आणि माऊली त्याला म्हणायला लागले, बाबा तुझ्याकरता मी प्रसन्न झालो आहे. कोणत्या कारणानं तू हे उपोषणाला बसलास, कोणत्या कारणानं धरणं धरून बसलास, सांग बाबा, तुझ्या अंतःकरणाचं मी समाधान करतो. त्यानं सांगितलं, काहीच नाही, माझ्या अंतःकरणामध्ये फक्त 2 इच्छा आहेत आणि माझ्या या 2 इच्छा पूर्ण कराव्या याकरता मी इथं तुमच्यासमोर बसलेलो आहे. फार काही इच्छा घेऊन आलेलो नाही आहे. किती इच्छा घेऊन आलो आहे? फक्त 2च माझ्या मनात इच्छा आहेत. एवढ्या इच्छा फक्त तुम्ही पूर्ण करा, तेवढ्याकरताच मी तुमच्यासमोर धरणं धरून बसलेलो आहे. ज्ञानोबाराय म्हटले की बघ बाबा, तसं तर मी आता कार्यरत नाही आहे.
मी आता कार्यरत नाही, मी समाधीस्थ आहे की नाही, मी आता संजीवन समाधीत आहे, मी समाधीस्थ आहे म्हणजे मी आता कार्यरत नाही आहे. आपल्याला कळेल असं बोलायचं झालं तर सध्या मी फार ॲक्टिव्ह नाही आहे, मी सध्या फार ॲक्टिव्ह नाही आहे, मी कार्यरत नाही आहे. त्याच्यामुळे मी काही तुझ्या फार इच्छा पूर्ण करू शकेन असं नाही, पण मी तुला नाराज करणार नाही इतकं मात्र नक्की आहे. तुझ्या काय इच्छा आहेत तू बोलून दाखव, त्याच्यावर काय पर्याय काढायचा ते मी तुला सांगेन. आता म्हटलं काय काय इच्छा असतील. त्यानं सांगितलं माझ्या अंतःकरणात फक्त 2 इच्छा आहेत आणि या इच्छा तुम्ही पूर्ण करा. किती इच्छा आहेत? 2. इतक्या गमतीच्या इच्छा आहेत तुम्हाला सांगतो. 2च इच्छा त्यानं केल्यात आणि माझ्या 2 इच्छा पूर्ण करा. माझी पहिली इच्छा अशी आहे, निर्णयकरी म्हणतो माझी पहिली इच्छा अशी आहे की मला अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे. काय इच्छा आहे? अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे. आणि माझी दुसरी इच्छा अशी आहे की मला कष्ट न करता श्रीमंत व्हायचं आहे. माझ्या या 2च इच्छा आहेत म्हटले. मी हे वाचलंय तेव्हापासून मला असं वाटायला लागलं या इच्छेचा तो एकटाच आहे असं नाही, सगळे त्याच इच्छेचे आहेत बघा. काहीच नाही, 2च इच्छा असतात. पहिली इच्छा काय आहे? अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे. आणि दुसरी इच्छा काय आहे? कष्ट न करता श्रीमंत व्हायचं आहे. पहिली इच्छा काय आहे? अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे. आणि दुसरी इच्छा काय आहे? कष्ट न करता श्रीमंत व्हायचं आहे. पहिली इच्छा काय आहे? अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे. आणि दुसरी इच्छा काय आहे? कष्ट न करता श्रीमंत व्हायचं आहे. पहिली इच्छा काय आहे? तुम्ही सगळे बोलत नाही तर मी पुढं जात नाही, आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे. पहिली इच्छा काय आहे? अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे. आणि दुसरी इच्छा काय आहे? कष्ट न करता श्रीमंत व्हायचं आहे. वा वा, 2 इच्छा आहेत म्हटले. माझ्या या 2 इच्छा तुम्ही पूर्ण करा. माऊली म्हटले बघ मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, मी काही आता कार्यरत नाही आहे, पण एक काम कर, ह्या तुझ्या अंतःकरणातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर तू एक काम कर, तू इथून उठ, देहूगावला जा, तुकोबांची भेट घे, मी तुला पाठवलं आहे असं सांग आणि तुझ्या अंतःकरणातल्या 2 इच्छा तू तुकोबांना बोलून दाखव. माझ्या सांगण्यावरून ते तुझ्या अंतःकरणातल्या या 2 इच्छा पूर्ण करतील. ज्ञानेश्वर महाराजांच्या वचनावर त्यानं विश्वास ठेवला. माऊलींचं दर्शन घेतलं, तिथून उठला आणि थेट तो देहूला गेला. तुकोबारायांची भेट घेतली. तुकाराम महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाला, हात जोडून उभा राहिला आणि म्हणायला लागला मला तुमच्याकडं सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवलं आहे. कशाकरता पाठवलं आहे? मी त्यांच्याकडं गेलो होतो माझ्या अंतःकरणातल्या 2 इच्छा पूर्ण करा हे सांगण्याकरता. त्यांनी सांगितलं की ते आता इच्छा पूर्ण करणार नाहीत कारण ते कार्यरत नाहीत. त्यांनी ती जबाबदारी तुमच्याकडे दिली आहे आणि तुम्ही माझ्या अंतःकरणातल्या या 2 इच्छा पूर्ण कराव्या असा सद्गुरू संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा निरोप आहे. तर तुम्ही काय करा, माझ्या अंतःकरणातल्या 2 इच्छा पूर्ण करा. तुकाराम महाराजांना वाटलं बाबा हा कोणाकडून आला आहे? ज्ञानेश्वर महाराजांकडून आला आहे. ज्ञानोबारांनी ह्याला माझ्याकडं पाठवलं आहे म्हटल्यानंतर आपली जबाबदारी फार मोठी आहे, कारण याच्या इच्छा आपल्याला पूर्ण कराव्याच लागतील. पाठवलं आहे कुणी? ज्ञानोबारायांनी. मग इच्छा पूर्ण कराव्याच लागतील. मग तुकाराम महाराजांनी सहजच विचारलं बाबा काय तुझ्या अंतःकरणातल्या इच्छा आहेत? त्यानं सांगितलं काहीच नाही, माझी पहिली इच्छा अशी आहे बस अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे. आणि दुसरी इच्छा अशी आहे की मला कष्ट न करता श्रीमंत व्हायचं आहे. या इच्छा ऐकल्यानंतर तुकाराम महाराज म्हटले अरे काय इच्छा घेऊन आलास? म्हटले काय इच्छा घेऊन आलास? मनातल्या मनात तुकाराम महाराज विचार करायला लागले, हा जर थेट माझ्याकडे आला असताना, म्हणजे डायरेक्ट जर हा माझ्याकडे आला असता, ज्ञानेश्वर महाराजांकडे न जाता हा जर डायरेक्ट माझ्याकडे आला असता आणि ह्या इच्छा जर बोलून दाखवल्या असत्या ना तर मी काहीतरी कारण देऊन याला मागे परतवून लावलं असतं. म्हटलं काय इच्छा घेऊन आलाय? म्हटले मी काहीतरी सांगून दिलं असतं, काहीतरी कारण सांगितलं असतं, मला जमणारच नाही, मला येतच नाही, मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, काहीतरी कारण दिलं असतं. कारणं काय कमी असतात काय? काहीतरी कारण देता येतं बाबा, आज पोटच दुखतं आहे, आज आम्हाला यायला जमणारच नाही, आज आमची गाडीची व्यवस्थाच नाही. नाही कळलं तुम्हाला? जाऊ द्या, हां बाबा आज शक्यच होणार नाही, आज येणं जमत नाही वगैरे वगैरे कारणं पुष्कळ देता येतात म्हणे. काहीतरी कारण देऊन याला मागे परतवून लावलं असतं. पण पाठवलंय कोणी? ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवलंय म्हटल्यानंतर याला परतवून लावता येत नाही. याच्या मनातल्या ज्या 2 इच्छा आहेत त्या आपल्याला पूर्ण कराव्याच लागतील आणि त्याही अशा रीतीनं पूर्ण कराव्या लागतील की जे ज्ञानेश्वर महाराजांना पटलं पाहिजे, ज्ञानेश्वर महाराजांना आवडलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला याच्या अंतःकरणातल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. म्हणून तुकाराम महाराज त्याच्याशी काही संवाद करतात आणि त्याच्या अंतःकरणातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या आणि त्याला इच्छा पूर्ण करत असताना काही उपदेशही व्हावा या संबंधानं तुकाराम महाराजांनी ज्या प्रकरणामध्ये 31 अभंगांची निर्मिती केली ना ते प्रकरण म्हणजे हे धरणेकऱ्याला केलेला उपदेश नावाचं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणातला आजचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला
टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठ्ठला, 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 तुकाराम महाराजांनी त्याची इच्छा ऐकल्या आणि तुकाराम महाराज त्याला म्हणायला लागले, अरे काय रे बाबा, असं कुठे इच्छा करतात काय? अशी कुठे इच्छा असते? ह्या काही इच्छा बऱ्या नाहीत बरं का तुझ्या इच्छा काही मला पटल्या नाही आहेत. काय इच्छा करून आलास तू? अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं ही काय इच्छा आहे म्हटलं? अरे या जगात असा कोण आहे? अभ्यास न करता ज्ञानी झालाय असा कोण? कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. प्रत्येकाला अभ्यासच करावा लागतो. असाध्य ते साध्य करिता सायास. पण कारण अभ्यास तुका म्हणे, अभ्यासाशिवाय मोठं होता येत नाही आणि ज्यानं अभ्यास केला त्याला काहीच अशक्य असं नाही आहे. म्हणून अभ्यासाशी काही ज्ञानोबराय म्हणतात, सर्वथा दुष्कर नाही. अभ्यास ज्यानं केला त्याला काहीच अशक्य नाही आहे. दोरे चिरा कापे पडते कातनी, दोरे चिरा कापे पडते कातनी, अभ्यास सेवनी मिस पडे, अभ्यास सेवनी मिस पडे. दोरे चिरा फार स्पष्ट करतात. दोरे चिरा कापे पडते चाचणी. हे शक्य आहे का? दोर आणि लाकूड हे जर आपण पाहिलं तर काही शक्य आहे का? लाकूड किती कठीण असतं. ते दोरानं त्याला चिरून टाकणं हे सहजासहजी सोपं नसतं. पण तरी वारंवार घर्षण झालं की हे वारंवार घर्षण म्हणजे अभ्यास आहे. अभ्यासाचा अर्थ काय असतं? एकच गोष्ट वारंवार करणे याला अभ्यास म्हणतात. एकच गोष्ट वारंवार करणे याला अभ्यास म्हणतात. मग ते वारंवार तशा पद्धतीचं घर्षण झालं की दोरे चिरा कापे हे सहज शक्य आहे. किंवा मग ओलेमुळे भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी, हे पण त्याच रीतीचं असलेलं उदाहरण आहे. अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. अभ्यास ज्यानं केला त्याला काहीच गोष्टी अशक्य नसतात. आपण अभ्यास केला पाहिजे आणि भरपूर अभ्यास केला पाहिजे. ज्यानं भरपूर अभ्यास केला की नाही त्याला कोणतीच गोष्ट अशी अशक्य होत नाही. तुकाराम महाराज त्याला समजावून सांगतात, अरे असं होत नाही. अभ्यासाशिवाय कुणी ज्ञानी होत नाही. कुठून ही इच्छा घेऊन आलास म्हणे? कोण अभ्यासाशिवाय ज्ञानी झालंय? ज्या ज्ञानवंतांची यादी तुला पाहायला मिळेल त्या ज्ञानवंतांची नावं डोळ्यासमोर घे. आणि कुठला ज्ञानवंत असा आहे की जो अभ्यासाशिवाय ज्ञानी झालाय? मला सांग बरं. कुणीच नाही आहे. अभ्यास करावा लागतो, अभ्यासच करावा लागतो. त्याच्याशिवाय काय खरं आहे सांगा? अभ्यासाशिवाय काहीच खरं नाही आहे. ज्याला असं वाटतं की बाबा मला 10वी 12वीत मेरिटमध्ये आलं पाहिजे, त्याला अभ्यास केल्यानं येत असतं की न केल्यानं येत असतं? मला सांगावं. सध्या परीक्षा सुरू आहे की आरंभी कीर्तन करी एकादशी नवते अभ्यासाशी चित्त काही. आम्ही जेव्हा सुरुवात केली कीर्तनाला, हे तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जेव्हा सुरुवात केली कीर्तनाला तेव्हा आम्हाला पण काही फार कीर्तनं नव्हती असं तुकाराम महाराज म्हणतात. उगाच तुम्ही माझ्याकडे लावाल असं काही नाही. आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्हाला काही फार कीर्तनं नव्हती म्हटले. आरंभी कीर्तन करी एकादशी. एखाद्या दिवशी किंवा एखाद्या एकादशीला 10-15 दिवसांनी आम्ही कीर्तन असलं तर असलं अशी आमची स्थिती. आणि नवते अभ्यासाची चित्त काही फार असं अभ्यासात आम्ही रमलेलो नव्हतो. पण जेव्हा आम्हाला कळलं की बाबा आपण अभ्यास केला पाहिजे तेव्हा मात्र आम्ही अभ्यासच केला, त्याशिवाय पुढे गेलो नाही. काही पाठ केली संतांची उतारे, काही पाठ केली संतांची
केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे धरून या तुकोबराय म्हटले. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पण इथं कीर्तनाला उभं राहण्याच्या अगोदर काही पाठ केली संतांची उत्तरे. आम्ही काही संतांची उत्तरे म्हणजे संतांची वचनं आम्ही पाठ केली. हे कोणाचं म्हणणं आहे? तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कीर्तनाकरता संतांची वचनं पाठ केली आणि मग इथं काही पाठ केली संतांची. मला फार चिंता वाटते आणि अत्यंत आदरानं असं म्हणावं वाटतं की तुकाराम महाराजांच्या कमीत कमी एवढ्या चरणाकडे पाहून तरी अलीकडच्या कीर्तनकारांनी पाठ केलं पाहिजे. इतकं पाहून तरी तुकाराम महाराज पाठ करतात तर आपण पाठ करू नये काय? आपण पाठ करू नये काय? नाही, आता पाठ होतात पण ते अभंग नाही होत, गाणी होतात, पाणी होतात. नाही, फार अवघड आहे. तुकाराम महाराजांच्या त्या वचनाकडे आपण फार गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही संतांचीच वचनं पाठ केली, संतांचीच वचनं पाठ केली पाहिजेत आणि कीर्तनामध्ये संतांचीच वचनं सांगितली पाहिजेत. ही फार मर्यादा आहे आणि ती आपण जोपासली पाहिजे. अलीकडे एक फार नवीन गोष्टी आल्यात. त्यात गंमत काय झाली, आता संप्रदायामध्ये उभं राहणाऱ्या प्रत्येक कीर्तनकाराला नवीन करायचं असतं, काहीतरी नवीन करायचं असतं. पूर्वी अशी भानगड नव्हती. पूर्वी कुणाला नवीन नव्हतं करायचं. पूर्वीचे असं होतं की आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुवरी आहेत की नाही त्यांचा आदर्श ठेवून आम्हाला त्यांच्यासारखं व्हायचं आहे असं होतं. आता तसं नाही आहे. आता आम्हाला नवीन काहीतरी करायचं आहे आणि ते नवीन काहीतरी करण्याच्या भानगडीत अभंग मागे पडले तर गाणी पुढे चालली आहेत. हे नाही केलं पाहिजे. नवे अजिबात नाही केलं पाहिजे. करोनिया जुने, नवे करोनिया जुने, नवे करोनिया जुने, नवे करोनिया जुने. सांभाळावे ज्याचे त्याने, 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 सांभाळावे ज्याचे त्याने. सांभाळावे ज्याचे त्याने, सांभाळलं पाहिजे. हे फार गांभीर्यानं मी सांगतोय बरं का. हे आपण फार गांभीर्यानं लक्षात घ्या, ध्यानात घ्या. हे अलीकडं ते ज्ञानेश्वर माऊली झाल्याच्या नंतर काहीतरी एक गाणं म्हणायची ही पद्धत झाली आहे. ही फार गांभीर्यानं घेतलं पाहिजे आपण. किरण महाराज, मला असं वाटतं फार गांभीर्यानं घेतलं पाहिजे. पूर्वीच्या काळी हे नव्हतं, परंतु अलीकडं असं झालंय की बरीचशी कीर्तने फक्त तातीनांवरच वाढायला लागलेली आहेत. असं नाही झालं पाहिजे ना. त्याच्या माध्यमातून कीर्तनाचा रंग दिसत नाही आणि जो रंग दिसतो तो कीर्तनातला नाही. तुम्हाला पटलं तर पहा, कीर्तनातला रंग दिसत नाही, कीर्तनातला रंग तो नाही. मला क्षमा करा जर मी जास्त बोलत असेल तर, परंतु हे आपण फार लक्षपूर्वक विचार केला पाहिजे. याचा काय झालं आहे माहिती आहे काय, की जो तो ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे, असं नाही, इथं मनाप्रमाणे करायचं असेल तर ते फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या, तुकाराम महाराजांच्या, त्यांच्याच मनाप्रमाणे के. संतांची संगती मनोमार्गे गती. आपल्या मनाप्रमाणे नाही आहे, ते संतांच्या मनाप्रमाणे आहे. आपण संतांच्या मनाप्रमाणे वागलो पाहिजे, तसं केलं पाहिजे. नाहीतर अलीकडं आपल्याला रोज हसण्याकरता म्हणून रोज एक व्हिडिओ क्लिप येते महाराज आणि आपण फार हसतो त्याच्यावर. म्हणजे आपल्याला हसू पण येतं चांगलं, पण ते आपल्याला हसता हसू व्हायला लागले त्याच्याकडे आपलं फार ध्यान नाही आहे. आपल्याला फार काहीच नाही हो. तुकाराम महाराज म्हणतात काही पाठ केली संतांची वचने. किती गंभीर आहे. आम्ही पाठ केलं म्हणतात. अलीकडं नमन पण पाठ होत नाहीत. महायोग पीठे तटे भीमरथ्याम पण नीट म्हणत नाहीत. काय म्हणू आता, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदी कामोदी वक्रम हे म्हणता येत नाही. बरं, समचरण सरोज म्हणत असताना तर कुठं म्हणलं ना म्हणतं काय ते कोणाला कळत नाही. हे असं का करायचं बरं? एवढा अट्टहास तरी कशाला करायचा सांगा ना. मग एवढा अट्टहास नाही म्हणतात, नका ना म्हणू. छानपैकी असं म्हणा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांशिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. झालं, संपलं नमन. याच्या पलीकडे जायची काय गरज आहे? नाही पण तो अट्टहास मोठा असतो. मग पाठ तरी करा. इतका अट्टहास आहे तर आपण पाठ तरी केलं पाहिजे की नाही? पाठही करायचं नुसतंच ते मग कशासाठी? ते आपण नाही केलं पाहिजे, अजिबात नाही केलं पाहिजे. एवढ्या क्लिप्स बघितल्या की नाही? काही नाही आप्पा, या क्लिप्स बघून मी बोलण्यासाठी प्रवृत्त झालो आहे. मी अजिबात बोलत नव्हतो. माझा बोलण्याचं वयही नाही, अधिकारही नाही आहे, काही तेवढा फार हे नाही आहे. हा फक्त इतकं सांगू शकतो की मला पुढच्या वर्षी 25 वर्ष पूर्ण होत आहेत कीर्तन सेवेला माझ्या. आणि या सगळ्या 25 वर्षाची सेवा ही वारकरी संप्रदायाच्या नियमानं केलेली सेवा असल्याकारणानं कदाचित थोडंसं मी बोलू शकतो. आपण हे बोललं पाहिजे. अहो, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. कोणी आमच्या इथे परवाच्या दिवशी एका व्यक्तीनं कीर्तन केलं.
एका व्यक्तीनं कीर्तन केलं, पंचपदी तर त्यांनी केलीच नाही, अजिबात केली नाही. त्यांनी स्वतःची पण पंचपदी केली नाही. त्यांनी कीर्तनाकरता अभंगही घेतला नाही, गाण्यावर कीर्तन केलं महाराज. गाण्यावर कीर्तन केलं. बरं, गाण्यावर कीर्तन केलं. आणि काय काय गंमत आहे या लोकांची, की हे कीर्तन आपण गाण्यावर केलं पाहिजे इतका त्यांचं धारिष्ठ होतं. म्हणजे तुम्ही ज्ञानोबा तुकोबांना पण घाबरत नाही असा त्याचा अर्थ आहे, की बाबा जर ते आले तर काय म्हणतील. मला वाटतं कदाचित जर तुकाराम महाराज आलेच, अनेकांचे धाबे आणतील. जर तुकोबाराय आले तर, माऊली आले तर कदाचित समजावून तरी सांगतील, पण तुकाराम महाराज आले तर अवघड आहे बाबा. मग कधीच कोणाचं काय खरं नाही. पहा, आपण हे अजिबात नाही केलं पाहिजे. तुकाराम महाराज ही नामदेव महाराजांची गादी आहे की नाही, नारदांची गादी आहे. आपण इथं फार जपून राहिलं पाहिजे, फार जपून वागलं पाहिजे. मी परवाच्या दिवशी कुठंतरी सांगितलं, मला वाटतं आपणच होतो, कृष्णदादा माझ्यासमोर आहेत, आपणच होतं, आम्ही कुठंतरी मी सांगितलं की इथं 2 पद्धतीच्या आचारसंहिता आहे. एक कीर्तनाची आचारसंहिता आहे आणि दुसरी कीर्तनकाराची आचारसंहिता आहे. कीर्तनकाराला दोघांची सांभाळायची आहे, त्याला कीर्तनाची पण आचारसंहिता सांभाळायची आहे आणि कीर्तनकाराची पण आचारसंहिता सांभाळायची आहे. आणि हे पूर्ण सांभाळणं हे आपलं काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे. मी फार गमती पाहिलेल्या आहेत. कुणीतरी येतो आणि ते रुमालच फिरवतं बघा. कशा करता पण, कशा करता त्या अशाच हात हलवायच्या आणि पाहिजे तशा उड्या मारायच्या, कशा करता पण. ह्या गोष्टी अजिबात नाही केल्या पाहिजेत. आणि मी ह्या एवढ्याकरता मुद्दामून सांगतोय की असले प्रकार जर होत असतील तर ती थांबवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. बस तुम्हाला 2 तास हसायला मिळतं म्हणून हे करू नका. माझी तुम्हाला फार विनम्रपूर्वक अशी विनंती आहे. अगदी मी तुमच्या सगळ्यांच्या चरणावर डोकं ठेवायला पण तयार आहे, परंतु आपण हे अजिबात नाही केलं पाहिजे. सगळेच संयोजक, आयोजक, व्यवस्थापक, गायक, वादक, कीर्तनकार, श्रोता, टाळकरी या आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत आणि ज्ञानोबा तुकाराम महाराजांना जसा पाहिजे तसा संप्रदाय पुढे चालला पाहिजे. आज सद्गुरू मुक्ताबाई आईसाहेबांचं देवस्थानच इथं बसलेलं आहे. त्यामुळे आईसाहेबच इथं आहेत असं मी म्हणतो आणि आईसाहेबांचा साक्षीनं मी सांगतोय की आपण ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. का नाही केल्या पाहिजेत? फक्त आपल्याला तुकाराम महाराजांचा हात धरायचा ना. मग तुकाराम महाराज काय म्हणतात, काही पाठ केली संतांची उत्तरे. आम्ही संतांची वचनं पाठ केलेली आहेत आणि संतांची वचनं पाठ केल्यानंतर आत्ता कुठं जर आम्हाला चांगलं कीर्तन जमायला लागलं असेल तर तुकाराम महाराज म्हणतात आपण अभ्यासच केला पाहिजे. अभ्यास केल्याशिवाय ज्ञानी होता येणार अजिबात नाही, अजिबात ज्ञानी होता येत नाही. आणि तू कुठे इच्छा घेऊन आलास, त्याची इच्छा काय आहे? हां, बस हे लक्षात ठेवा. मला अख्खं कीर्तन याच्यावर करायचं आहे. अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं हे कुठून घेऊन आलास म्हटले. हे असं होणं शक्य नाही आहे. का बरं अशा इच्छा केलीस? तर तुकाराम महाराजांना म्हटलं, तुकोबा तुम्ही मला इतकं समजावून सांगितलं, मला काही माहिती नाही का? मला माहिती आहे अभ्यास केल्यानंतरच ज्ञान मिळणार आहे, हे मला माहिती आहे. ज्ञान मिळण्याकरता अभ्यासच केलं पाहिजे हे मला ठाऊक आहे. पण मी तुमच्या पुढ्यात ही अशी इच्छा केली आहे, त्याला काय कारण आहे ते तरी विचारा. काय कारण आहे? तो म्हटला, माझ्या पुढ्यात कारण इतकंच आहे की माझं आता वय संपलेलं आहे, माझं वय झालेलं आहे. माझ्या हातात अभ्यास करून ज्ञानी व्हावं इतकं वय राहिलेलं नाही आणि कष्ट करून श्रीमंत व्हावं इतकं बळही राहिलेलं नाही. कष्ट करण्याचं बळ नाही आणि अभ्यास करण्याचं वय नाही, परंतु ज्ञानी व्हावं अशी इच्छा आहे आणि श्रीमंत व्हावं अशी इच्छा आहे. म्हणून मी तुमच्या पुढ्यात आलो आहे. तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि काय करा, मला ज्ञानी बनवा. ही तुकाराम महाराजांना प्रार्थना केली. आता तुकाराम महाराजांना त्याचं कारण पटलं. तुकाराम महाराज त्याला म्हणायला लागले, अरे तू ज्ञानी होण्याकरता माझ्याकडे आलास आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तुला ज्ञानी होण्याकरता माझ्याकडे पाठवलं आहे काय? मग ऐक, तुला जर ज्ञानीच व्हायचं असेल आणि अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं असेल, अभ्यास करण्या एवढं वय जर तुझ्या हातात नसेल आणि तरीही ज्ञानी होण्याची इच्छा आहे ना, मग इथून पुढं तुकाराम महाराज उपदेश करतात त्याला. तुकाराम महाराज त्याला उपदेश करतात आणि उपदेश करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुकाराम महाराज त्याला काय म्हटले? तुकाराम महाराज त्याला असं म्हटले की जर तुला अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं असेल तर मी सांगतो ते ऐक. तू काय केलं पाहिजे? नको काही पडो ग्रंथाची भरी, शीघ्र व्रत करी हेची एक. काही ग्रंथांच्या भानगडीत तू पडू नको. अनेक ग्रंथ घेशील, वाचशील, प्रक्रिया जाणशील, अभ्यास करशील, असल्या कुठल्या भानगडीत पडू नको. त्याच्याऐवजी मी सांगतो ते तू कर. शीघ्र व्रत करी हेची एक. मी सांगतो तेवढं कर. म्हटलं मी सांगतो तेवढं म्हणजे तरी काय? मग तुकाराम महाराज त्याला सांगतात, देवाची या चाडे आळवावे देवा, देवाची या चाडे आळवावे
देवाची आचारे आळवावे देवा देवाची आचारे आळवावे देवा देवाची आचारे आळवावे देवा ओस देह भावा पाडोनिया देह बाबा पाडोनिया पाडोनिया ओस देह बाबा ओस देह बाबा पाडोनिया ओस देह बाबा पाडोनिया देवाची आचारे आळवावे देवा देवाची आचारे आळवावे देवा मी सांगतो तेवढं कर. काय कर? देवाची आचाडे आळवावे देवा ओस देह भावा पाडोनिया. काही नाही, देवा करता देवाचं भजन कर. तुला काय व्हायचं आहे? ज्ञानी व्हायचं आहे. ज्ञानी व्हायचं असेल तर काय कर? देवाचं भजन कर, आणि ते पण देवा करता कर. देवासाठी देवाचं भजन कर. देवाचं भजन केलं म्हणजे मला मान मिळेल, देवाचं भजन केलं म्हणजे मला प्रतिष्ठा मिळेल, देवाचं भजन केलं की लोक माझा गौरव करतील, देवाचं भजन केलं की मला अर्थ मिळेल, संपत्ती मिळेल. असल्या काहीच विचारात तू पडू नको. भजन करायचं असेल तर ते कुणाकरता केलं पाहिजे? देवाकरता केलं पाहिजे. देवासाठी देवाचं भजन कर, तू ज्ञानी होशील. तो म्हणायला लागला, असं कसं काय शक्य आहे? असं कसं काय? ज्ञानी होण्याकरता तुम्ही मला, ठीक आहे अभ्यास करण्याचं वय नाही आहे, पण तुम्ही मला थोडंफार काहीतरी काय म्हणतात त्याला, शॉर्टकट सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं? काहीतरी एखादा मधला मार्ग सांगा, सुवर्ण मध्य काढा. पण ज्ञानाकरता अभ्यासच लागतो ना हो. मान्य आहे की जेवढ्या प्रक्रिया लागतात तेवढं मी नाही करू शकत वयाच्या अभावी. थोडं काहीतरी अभ्यासाचं सांगायला पाहिजे होतं. तुम्ही काय सांगायला लागलेत? भजन कर. कशा करता? ज्ञानी होण्याकरता. हे कसं काय शक्य आहे? भजन आणि ज्ञान यांचा काय संबंध आहे? तुम्ही म्हणता व्हायचं काय आहे? ज्ञानी, आणि करायचं काय आहे? भजन. भजन आणि ज्ञान यांचा काय संबंध आहे? मी जर भजन केलं तर ज्ञान कसं काय मिळेल ते सांगा. भजनानं कसं काय ज्ञान मिळेल? तुकाराम महाराज म्हणतात, मी सांगितलं तेवढं करणं म्हटले. मी तुला सांगितलं आहे की ना, विश्वास आहे आदरे धरून या. विश्वास ठेव, माझ्यावर विश्वास ठेव, तू भजन कर म्हणजे ज्ञानी होशील. त्यानं सांगितलं मी विश्वास ठेवायला तयार आहे, पण संगती लावून द्या ना जरा. नेमका भजन केल्यानंतर मी कसा ज्ञानी होईन? भजन केल्यानंतर ज्ञानी कसा होईन ते म्हटले सांगतो. भजन केल्यानंतर ज्ञानी कसा होईन सांगतो. काय करावं लागेल? ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. भजन केल्यानंतर कसा ज्ञानी होशील? अरे आपल्याला ज्ञानी व्हायचं असेल तर आपण भजन केलं पाहिजे. आपण भजन केल्यानं काय होईल? आपण भजन केलं की देव प्रसन्न होईल. देव प्रसन्न झाला की आपल्यावर कृपा करील, आणि आपल्याला कृपा केली की मग तो आपल्याला ज्ञान देईल. याच्याकरता आपण काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. भजन केलं की देव प्रसन्न होईल. प्रसन्न झालं की आपल्यावर कृपा करील, आणि कृपा केली की आपल्याला ज्ञान देईल. आपण काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. भजन केलं की देव प्रसन्न होईल. प्रसन्न झाला की आपल्यावर कृपा करील, आणि कृपा केली की आपल्याला ज्ञान देईल. आपण काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. भजन केलं की देव प्रसन्न होईल. प्रसन्न झाला की आपल्यावर कृपा करील, आणि कृपा केली की आपल्याला ज्ञान देईल. आणि आपण काय केलं पाहिजे? बास, दॅट्स इट. नाही, आपण भजन केलं पाहिजे. ऐका तुम्ही, हे माझ्या पदरचं नाही आहे. तुमची परीक्षा बिरीक्षा घेण्याच्या कुठल्याच भानगडीत मी नाही अजिबात. फक्त एवढंच आहे की ह्या सगळ्या उपक्रमातून काहीतरी 2 गोष्टी घरी गेल्या पाहिजेत, याच्याकरता माझा अट्टहास आहे. म्हणून तुमच्याकडून थोडं रिव्हिजन आहे बरं का हे. नाहीतर काही परीक्षा वगैरे घ्यायची आणि तुम्ही म्हणाल का आमची परीक्षा घेत, अजिबात नाही, अजिबात नाही. ऐका, आपण काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. भजन केल्यानं ज्ञान कसं काय मिळतं? आपण भजन करायचं, देव प्रसन्न होईल, आपल्यावर कृपा करील, आणि आपल्याला ज्ञान देईल. हे स्वतःचं भगवंताचं गीतेतलं सांगणं आहे. भगवान परमात्मा गीतेमध्ये काय म्हणतात? तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं भजतां. भगवंतानं सांगितलं ते म्हणजे कोण? जे माझं सतत भजन करतात आणि प्रेमपूर्वक भजन करतात. कसं करतात? सतत करतात आणि प्रेमपूर्वक भजन करतात. जे सतत आणि प्रेमपूर्वक भजन करणारे भक्त आहेत की नाही, ददामी बुद्धियोगम तम,
त्यांना बुद्धियोग देण्याची म्हणजे ज्ञान देण्याची जबाबदारी माझी आहे. म्हणजे जे कायम भजन करतात त्यांना ज्ञान देण्याची जबाबदारी कोणी घेतली आहे? देवानं घेतली आहे. मग सतत भजन करणाऱ्याला ज्ञान देण्याची जबाबदारी जर देवानं घेतली असेल तर आपण काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. वा वा, आपण हे भजन करावं. तुकाराम महाराज त्याला समजावून सांगतात. तो तुकाराम महाराजांना काय म्हटलं असेल? तुम्ही सांगताय ठीक आहे, पण तुमच्याकडे येण्याच्या अगोदर मी अनेक लोकांकडे गेलो होतो आणि त्यांनी तर मला बरंच काही काही वेगळं वेगळं सांगितलं होतं. त्यांचं काय करायचं आपण? तुकाराम महाराज म्हटले, अरे बापरे, ही तर मोठी अडचण आहे म्हटले तुझी. हे असं तर अजिबात करू नकोस. बहुता छंदाचे बहु असे जन नये वाटू मन त्यांचे ठाई. असं अजिबात नाही. अरे लोकाचं सोड, लोकाच्या मध्ये तू जाऊच नकोस. तुकाराम महाराजांचं एक चांगलं प्रमाण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बहुतांच्या मते गोवा, 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 बहुतांच्या मते गोवा. हो उजवा नेदावा, हो उजवा नेदावा, मग तो माझा माय बाप, मग तो माझा माय बाप. हो उजवा बहुतांच्या मते गोवा. तुकाराम महाराज म्हणतात, लोकांच्या मतमतांतरात जायचं नाहीये. प्रत्येकाचं मत कदाचित वेगळं असू शकतं आणि तुम्ही काय सगळ्यांचं ऐकत राहाल का म्हटले? नाही नाही, बहुतांच्या मते गोवा. लोकांचं ऐकलं तर काय होईल म्हटले? गोवा माहितीये का? चांगला प्रश्न. आप्पा काय चुकलंय का माझं सांगा बरं. चांगला प्रश्न केलाय. गोवा म्हणजे काय आहे? गोवा हा शुद्ध मराठीतला शब्द आहे. गोवा शुद्ध मराठीतला शब्द आहे. हवं तर तुम्ही जाऊन शब्दकोशात पहा. मराठीत त्याला डिक्शनरी म्हणतात. उघडून पहा तुम्ही गोवा म्हणजे काय आहे? गोवा शब्दाचा अर्थ होतो गुंता. गोवा शब्दाचा अर्थ काय? गुंता किंवा अंतःकरणाचा होणारा गोंधळ, गुंतागुंत, याला गोवा असं म्हणतात. गोवा म्हणजे गुंता आहे. दुर्दैवानं आपल्याला तो गोवा माहितीच नाही. आपल्याला दोनच गोवा माहिती. हा अभ्यास चांगला आहे. आपल्याला दोनच गोवा माहिती. एक खाण्याचा आणि दुसरा फिरण्याचा. दोनच गोवा आपल्याला माहिती आहे. नाही, मराठीत चांगले शब्द आहेत, ऐका. गोवा म्हणजे गुंता. बहुतांच्या मते गोवा म्हणजे जर तुम्ही सगळ्यांचं ऐकत राहिलात तर गुंतागुंत होण्याची शक्यता आहे. सगळ्याचं ऐकू नको. मी सांगतो तेवढं कर. काय कर? पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. तुकाराम महाराज म्हणतात, एक एक अभंग पुढे चाललेत तुकाराम महाराज. असं त्याला प्रमुख 11 अभंगांचा उपदेश केला आहे. 31 अभंगांचं अख्खं प्रकरण आहे, पण त्यात प्रमुख 11 अभंगांचा तुकाराम महाराजांनी त्याला उपदेश केला आहे. हे 11 अभंग तुझ्या उपदेशाचे आहेत म्हटले. तुला ज्ञान व्हावं म्हणून मी तुला काय देणार आहे? हे 11 अभंग मी तुझ्या हातात देतो. याच्यानं तुला ज्ञान होणार आहे. आणि तुकाराम महाराज त्याला म्हणतात, अरे हे जे मी तुला 11 अभंग ज्ञानाचे म्हणून दिलेत की नाही. आता तुकाराम महाराज तात्पर्य सांगतात बरं. हे जे 11 अभंग मी तुला ज्ञानाचे दिलेत की नाही, हे ज्ञान मी काय माझ्या मनातलं आणून तुला दिलं आहे असं नाही. आम्ही जे तुला ज्ञान दिलं आहे ते ज्ञान आम्हाला कुठून मिळालं? ऐका, आम्ही जे तुला ज्ञान दिलं आहे ते ज्ञान आम्हाला कुठून मिळालं? तर आमच्याकडे हे ज्ञान कुठून आलं हे सांगत असताना तुकाराम महाराज म्हणतात, काही नाही, आमच्याकडं आलेलं हे ज्ञान आमच्या बापाकडून आम्हाला मिळालं आहे. अभंगाचं पहिलं चरण. माझ्या बापे माझा दिदले बातोके, माझ्या बापे माझा दिदले बातोके, माझ्या बापे माझा दिदले बातोके, माझ्या बापे माझा माझ्या बापे माझा
भातुके माझ्या बापे दिधले भातुके म्हणून जबा तुके क्रीडा करी म्हणून कवतुके क्रीडा करी केली आई पुढे बोलिलो वचन केली आई पुढे बोलिलो माझ्या बापे माझे दिदले भातुके म्हणून कौतुके क्रीडा म्हणून कौतुके क्रीडा म्हणून कौतुके क्रीडा माझ्या बापे मज दिधले भातुके म्हणून कौतुके क्रीडा करी. हे आम्हाला कुठून मिळालं? साहजिक आहे तुकाराम महाराज म्हणतात माझ्या बापे मज दिधले भातुके. भातुका म्हणजे खाऊ. त्या बापाकडून खाऊ मिळालं. खाऊ म्हणजे कसलं खाऊ मिळालंय? आम्हाला आमच्या बापाकडून भक्तीचं, प्रेमाचं, वैराग्याचं आणि महत्त्व म्हणजे ज्ञानाचं खाद्य, ज्ञानाचं खाऊ आम्हाला मिळालं आहे. आणि हे आमच्या बापाकडून मिळालं असेल तर इथं तुकाराम महाराज बाप हे संबोधन कुणाला देतात? इथं तुकाराम महाराज बाप हे संबोधन सद्गुरू संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना देतात. बाप कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज आहेत. बाप कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराज आहेत. तसं ज्ञानेश्वर महाराजांना आपण सगळेजण काय म्हणून ओळखतो? माऊली म्हणून ओळखतो. पण जसं ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात ना, तसं ज्ञानेश्वर महाराजांना बापही म्हणतात. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा, पोटा येता हरले पापा, ज्ञानदेवा माय बापा. ज्ञानदेवा मायबाप म्हटलेलं आहे की नाही? ज्ञानेश्वर महाराज माय बाप दोन्ही गोष्टी. नामदेव महाराज काय म्हणतात? नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. ज्ञानोबरायांना बाप म्हटलेलं आहे. बरं हे सगळं सोडा. हे जे प्रकरण आहे ना 31 अभंगांचं, मी तुम्हाला आग्रह करीन तुम्ही घरी गेल्यानंतर बघा. ज्यांच्याकडे गाथा असेल त्यांनी पहा. त्या प्रकरणाचा शेवट करत असताना अभंग, बरेच अभंग आपल्या परिचयाचे पण आहेत त्याच्यामध्ये. या सगळ्या प्रकरणाचा शेवट करत असताना तुकाराम महाराजांनी एक अभंग केला आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आहे. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. त्याच प्रकरणातला अभंग आहे. आणि त्याच्या पुढे जो अभंग म्हणतात ना, तो तर सगळ्यांच्या परिचयाचा आहे. सगळ्यांच्या परिचयाचा आहे. कुठला अभंग आहे सांगू? बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. सगळ्यांचा परिचयाचा आहे की नाही? परिचयाचा नाही, आपा आवडीचा आहे. का आवडीचा आहे? तेवढं म्हटलं की कीर्तन संपतं. शेवटचा अभंग असतो, त्याच्या पुढे काही म्हणत नाहीत. बोलिले लेकुरे. मग जर तुकाराम महाराज स्वतःला लेकरू म्हणत असतील तर तुकाराम महाराज म्हणतात मी लेकरू आहे. म्हणजे ज्ञानोबा कोण आहेत? बाप आहेत म्हटले. ज्ञानेश्वर महाराजांना मायाही म्हटलंय आणि ज्ञानेश्वर महाराजांना बापही म्हटलंय. असं का म्हटलंय सांगू? ज्ञानेश्वर महाराजांना माऊली पण म्हणतात आणि ज्ञानेश्वर महाराजांना बापही म्हणतात, माय पण म्हणतात आणि बाप पण म्हणतात. असं का म्हणतात? असं एवढ्या करता म्हणतात कारण ज्ञानेश्वर महाराज जेव्हा प्रेम देतात की नाही, तेव्हा प्रेम देण्याच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज माय आहे आणि ज्ञान देण्याच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज बाप आहेत. ध्यानात घ्या. प्रेम देण्याच्या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज माय आहे, माऊली आहे. म्हणती ज्ञानाबाई आई, आई म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई. वेदशास्त्रे देती वाही, म्हणती ज्ञानाबाई
देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई प्रमाण पुष्कळ आहेत. आपल्याला म्हणण्या इतकी रास प्रमाण आहेत. ऐका, ज्ञानेश्वर महाराजांना माय म्हटलेलं आहे, त्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराजांना बाप म्हटलेलं आहे. ज्ञानोबारांना ज्ञानाच्या बाबतीत तुकाराम महाराज बाप म्हणतात, पण हे सगळं ज्ञान त्यांच्याकडूनच आलंय. ज्ञान हा शब्द उच्चारल्याबरोबर संत परंपरेतलं जे नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे ज्ञानोबारा आहेत. एक एक घटकाकरता एक एक संत आहेत की नाही मला सांगावं. वैराग्य म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर कोण येतं? जगद्गुरु तुकोबाराया येतात. बरं, शांती म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर कोण येतं? नाथबाबा येतात. प्रेम भांडारी, भगवंताचे प्रेम भांडारी म्हटलं की आमच्यासमोर कोण येतं? नामदेव महाराज. गुरुनिष्ठा म्हटलं की आमच्यासमोर कोण येतं? निळोबाराय. त्याप्रमाणे ज्ञान म्हटलं की आमच्यासमोर कोण येतं? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञान, हे समीकरण आहे. सगळ्यांनी त्यांचा उदो केलेला आहे ज्ञानाच्या संबंधानं. तुकाराम महाराज हे का सांगतात? कारण तुकाराम महाराजांना या सगळ्या प्रकरणातून तो जो आलेला धरणेकरी आहे ना, कोण तो 2 इच्छा घेऊन आलेला आहे, तुमच्या लक्षात आहे ना? हा, तो जो धरणेकरी आहे की नाही, त्याला तुकाराम महाराजांना हे पटवून द्यायचं आहे की ज्यांनी तुला माझ्याकडं पाठवलंय ते कोणी सामान्य नाही आहेत. ज्यांनी तुला माझ्याकडं पाठवलंय ते कोणी सामान्य नाही आहेत. त्यांनी जर विचार केला असता तर त्यांनी क्षणात तुला ज्ञानी बनवलं असतं. एका क्षणात. त्यांना काय कमतरता आहे? काय ज्ञानेश्वरी उणे तीही पाठविले धरणे, तुकाराम महाराज म्हणतात. त्यातलेच अभंग आहेत. अरे त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे. हो, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीत काय कमी आहे? काहीच कमी नाही आहे. ज्ञानेश्वरी वाचली तर वेळ लागेल. आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोबा म्हणतात, ऐकली तर पांडित्य येईल. ज्ञानेश्वरी वाचली तर वेळ लागेल, ऐकली तर पांडित्य येईल. आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तर तुम्ही ज्ञानी व्हाल, इतकं सामर्थ्य या ज्ञानेश्वरीत आहे म्हटले. काय कमी आहे? तीच ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी जर तुला दिली असती तर तू एका क्षणात ज्ञानी झाला असतास. पण ज्ञानेश्वर महाराज त्या तुला माझ्याकडं पाठवतात, हे ज्ञानोबारायांचं मोठेपण आहे. नाहीतर ज्ञानेश्वर महाराजांना काही कमतरता नाही आहे बरं का. ज्ञानेश्वर महाराजांचं महिमान सांगण्याकरता म्हणून 2 महत्त्वाचे अभंग तुकाराम महाराज त्या धरणेकऱ्याला सांगतात. पहिला अभंग तुकाराम महाराजांनी सांगितलाय, ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव असं म्हणा, नाही तर ज्ञानियांचा राजा गुरु महाराव असं म्हणा, दोन्ही पाठ आहेत. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, ह्या अभंगातून पण ज्ञानोबारांचं मोठेपण सांगितलंय. आणि दुसरा अभंग सांगितलाय, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ म्हणत काय अंगी ऐसे बळ रेडा बोले. अहो, 2 अभंग, हे 2 अभंग का सांगितले असतील? हे 2 अभंग तुम्हाला काय वाटतं? याच्या पलीकडे नाही सांगितले बरं का. ज्ञानेश्वर महाराजांचं महिमान कळावं याच्याकरता हे 2च अभंग तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलेत. का सांगितले असतील सांगू? थोडी संगती लावून देतो मी फक्त. हे 2 अभंग का सांगितले? पहिला अभंग कुठला आहे? ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणजे ज्ञान्यांमध्ये ते राजे आहेत. आणि दुसरा अभंग काय? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. हे 2 अभंग का सांगितलेत? हे 2 अभंग एवढ्या करता सांगितलेत, त्याच्या 2 इच्छा आठवा बरं. हां, लावून घ्या संगती आता. त्याच्या 2 इच्छा काय? पहिली इच्छा काय होती? त्याला अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं आहे. अरे तुला ज्ञानोबारांनी सहज केलं असतं, कारण ते कोण आहेत? ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. आणि तुझी दुसरी इच्छा काय? कष्ट न करता श्रीमंत व्हायचं आहे. अरे तुला श्रीमंत पण त्यांनी केलं असतं, जयाची द्वारी. म्हणून हे 2 अभंग मी गमतीनं म्हणत असतो आणि आदरानंही म्हणत असतो. आत्तापर्यंत फक्त त्यांच्या दारातच सोन्याचं पिंपळ होतं, आता कळस पण सोन्याचा आहे. महिमानच मोठा आहे, महिमानच मोठा आहे. ऐका तुम्ही, ज्ञानेश्वर महाराजांकडे इतकं सामर्थ्य आहे की ते सहज करू शकत होते. ज्ञानाच्या बाबतीत तडजोडच नाही ना. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणी आले लोटांगणी चांगदेव. ज्ञानेश्वर महाराजांकडे ज्ञान म्हणजे पुष्कळ. एकेकाची प्रमाणं तुम्ही ऐका ना, सगळ्यांची ऐका. भगवान श्री पंढरीनाथ समाधीच्या प्रकरणामध्ये असं म्हणतात, ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. तू ज्ञान चक्रवर्ती असं म्हणून सांगतात. सगळ्यांचं असंच आहे. जनाबाई म्हणतात ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाई म्हणतात. नाथांकडे याल तर एकनाथ महाराज आपल्याला असं सांगतात. काय म्हणतात? एकनाथ महाराज म्हणतात, ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी. चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा.
चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. बारीक वाचा, बारीक वाचा. याच्या पुढचं जे आहे ना ते आपल्याला सगळ्यांना म्हणायचं आहे. माझ्या पाठी सगळ्यांनी आपण म्हणायचं आहे. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. थोडंसं वाजवा, आपण सगळे तालात म्हणूया. हा, छान. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा, ज्ञानोबा. वा वा, क्या बात आहे. अजून थोडंसं. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा. खूप सुंदर. साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वाभूते सुख रूप ज्ञानोबा माझा. वा, गोड. तुम्ही सगळ्यांनी स्वतः करता बिनधास्त टाळी वाजवा, कारण तुम्ही गोड भजन केलेलं आहे. काय म्हटलं पाहिजे, ज्ञानोबा माझा हे म्हटलं पाहिजे आपण. तुम्ही सगळ्यांनी चांगलं म्हटलं आणि सुरात म्हटलं, चांगलं स्वरात गायले तुम्ही. स्वरात गाय आणि आपण स्वर्गात गायलं का, आपण स्वर्गात गेलं पाहिजे. मी त्या दिवशी म्हटलं तुम्हाला स्वर्गात जायचं असेल तर स्वर्गात जा. कळलं तर नाही तर जाऊ द्या. स्वर्गात राहिलात तर स्वर्गात जाल. आपण स्वर गायलं पाहिजे. आणि ज्ञानोबा माझा तुम्ही चांगलं सुरात गायलं. तुम्ही पाहिजे तर बाबांना विचारा तुम्ही सुरात गायलात की नाही. सगळे स्वरात गायले. आणि तुम्हाला सांगू काय, का स्वरात गायले तुम्ही, माझ्याकडे त्याचं उत्तर आहे. तुम्ही का स्वरात गायले, एकत्र गायले म्हणून स्वरात गायले. याचा अर्थ एकत्र गायलं की सूर जात नाही. नाही नाही, एकत्र राहिल्यावरही सूर जात नाही. एकत्र राहायचं असतं, स्वर जात नाही. विभक्त झालो की सूर बिघडतात. त्याच्यामुळे एकत्र गायचं, एकत्र भजन करायचं. ऐका, ज्ञानोबा माझा, ज्ञानी यांचा शिरोमणी, वंद्य जोखा पूज्यस्थानी, चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. हे सामर्थ्य ज्या ज्ञानेश्वर महाराजांकडे, काय कमतरता आहे मला सांगा. काय बरं, चला सगळंच सोडा, मला आता काहीच फार विस्तार करायचं नाही. तुम्ही सगळं सोडून द्या. ज्ञानेश्वर महाराजांकडं काय होतं असं जर विचाराल तर मी तुम्हाला अगदी सोपं तुमच्या डोळ्यासमोरचं सांगतो. बाकी काहीच नाही. कमीत कमी फक्त समोर असलेल्या पसायदानाकडे नजर द्या, विषयच संपवा. मला काहीच फार बोलायचं नाही आहे. नुसतं पसायदान जरी आपण पहा, किती उच्च प्रार्थना आहे मला सांगा ना, किती उच्च प्रार्थना आहे. काय ज्ञानोबा आहे असं म्हणतात. मी थोडंसं हे कंसातलं ठरेल, कदाचित अभंगाच्या दृष्टीनं कदाचित नाही पण ठरणार, पण तरीही मला पसायदानाच्या संबंधानं तुम्हाला थोडं बोलायचं आहे. कारण त्याला आपण डोळ्यासमोर पाहतो आहोत आणि जितकं ते सोपं दिसतंय ते तितकं सोपं नाही आहे. ऐका, ज्ञानेश्वर महाराज काय म्हटले या पसायदानाच्या अगोदर, किंबहुना तुमचे केले. ही पहिली जी ओवी आहे की नाही, आता विश्वात्मके देवे, त्याच्या अगोदरची ओवी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीस नेले, तेथ माझे जी उरले पायीकपण. ज्ञानोबाराय आपले श्रीगुरु म्हणजे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांना असं म्हणतात, काही नाही, हे जे मी धर्मकीर्तन केलंय ना, हे म्हणजे कुठलं, ज्ञानेश्वरी सांगण्याचं धर्मकीर्तन. अख्खी ज्ञानेश्वरी जी मी सांगितली, हे जे धर्मकीर्तन मी केलंय ना, किंबहुना तुमचे केले, हे मी नाही केलं, हे कोणी केलंय, हे तुम्हीच माझ्याकडून करून घेतलं. धर्मकीर्तन हे सिद्धीस नेले, तेथ माझे जे उरले पायीक. पण माझ्याकडं काय, मी फक्त तुमचा पायीक आहे, मी तुमचा फक्त पायीक आहे. तुम्ही माझ्याकडून करवून घेतलं म्हणून मी केलं. आणि आता तुम्ही म्हणजे कोण, श्रीगुरु निवृत्तीनाथ म्हणजे कोण. मग निवृत्तीनाथांकरता ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. ही प्रार्थना श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ केली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. आता विश्वात्मके देवे, तुम्ही विश्वात्मक देवस्वरूप आहात माझ्याकरता, मग तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. आणि आमचा हा जो वाग्यज्ञ आहे, वाग्यज्ञ म्हणजे काय, वाक म्हणजे वाणी आणि यज्ञ म्हणजे वाणीनं केलेला यज्ञ. मग माझ्या वाणीनं केलेला यज्ञ म्हणजे काय, म्हणजे ज्ञानेश्वरी. वाग्यज्ञ म्हणजे काय, ज्ञानेश्वरी. आता वाग्यज्ञ आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तुम्ही समाधानी व्हा आणि तोषोनी मज द्यावे पसायदान. हे मला तुम्ही पसायदान द्या.
आता द्या म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज मागायला सुरुवात करतात. पुढच्या दुसऱ्या ओवीपासून मागणं आहे. दुसरी ओवी काय सांगा, लगेच वर बघायचं, माझ्याकडे बघायचंच नाही अजिबात. पाठ असेल तर अतिशय उत्तम, अतिशय उत्तम. नाही ज्ञानोबाराय लगेच म्हटले काय नाही, मी इतकंच मागतो जे बस उत्तम. जे खळांची व्यंकटी सांडो, ही इतकी उदात्त प्रार्थना आहे ना, मी फार प्रसन्न आहे या एकाच प्रार्थनेनं. जे खळांची व्यंकटी सांडो, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खळ सांडो नाही, खळांची व्यंकटी सांडो. व्यंकटीचा अर्थ होतो बुद्धी. व्यंकटी म्हणजे वृत्ती, प्रवृत्ती, बुद्धी, त्याला व्यंकटी म्हणतात. मग काय, जे आमचे शत्रू आहेत, जे आमचे द्वेषी आहेत, जे खळ आहेत, त्यांच्या अंतःकरणातली फक्त खळ नावाची वृत्ती तेवढी बाजूला जाऊ द्या, बाकी तो माणूस म्हणून राहू द्या. हे किती मोठं आहे मला सांगावं. म्हणजे थोडक्यात आपण काय करायचं, आपला जर एखादा शत्रू असेल तर तो शत्रू नाही संपवायचा, शत्रूचं आणि आपलं असलेलं शत्रुत्व संपवायचं. ज्ञानेश्वर महाराज शिकवतात खळांची व्यंकटी सांडो आणि मग तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्माच्या ठिकाणी त्यांच्या अंतःकरणाची आवड वाढली पाहिजे. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, काही त्यांच्यामध्ये काय झालं पाहिजे, मैत्री झाली पाहिजे. हे ज्ञानोबारांचे किती मोठं मागणं आहे. जे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म, सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळो. इतकी मोठी प्रार्थना ज्ञानेश्वर महाराजांनी केली. मला अख्खं पसायदान सांगायचं नाही आहे, पण ज्ञानेश्वर महाराज या पहिल्या दोन मागण्या कुणाकरता करतात माहिती आहे? एक खळांकरता करतात आणि दुसरी दुरितांकरता करतात. म्हणजे तुम्हाला सांगू, एका शब्दात बोलायचं झालं तर ज्ञानेश्वर महाराजांनी पहिली प्रार्थना दुर्जनांकरता केली आहे. कोणाकरता केली आहे? दुर्जन. मला सांगा ना, तुम्हाला काय वाटतं, मला खरं खरं सांगा, सज्जन आणि दुर्जन हे जर तुम्ही डोळ्यासमोर घेतले तर पहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाकरता मागायला पाहिजे, सज्जनांसाठी की दुर्जनांसाठी? सज्जनांसाठी. पण ज्ञानोबाराय पहिलं कोणाकरता मागतात? दुर्जनांसाठी मागतात. असं का करतात? असं एवढ्या करता करतात कारण ती माय आहे. ज्ञानेश्वर महाराज माऊली आहेत, दुसरं काहीच कारण नाही. ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत? माऊली आहेत. तुम्ही म्हणाल काय संबंध आहे? संबंध इतकाच आहे, एखादी आई आहे, आईची दोन लेकरं आहेत, एक लेकरू खोडकर आहे, एक लेकरू हुशार आहे. मला सांगा, आईला चिंता कोणाची आहे, खोडकराची आहे की हुशाराची आहे? बस संपलं, इतकंच समजून घ्यायचं आपण. आईला चिंता त्याची असते की जो मस्तीखोर आहे. आईला माहिती असतं हे हुशारच आहे, हे समाजात नीटच वागणार आहे, त्याची चिंता नाही. पण हे जे खोडकर आहे की नाही, याच्या जर खोड्या थांबल्या नाहीत तर मात्र अवघड आहे. म्हणून आई विशेष लक्ष देते ती खोडकर मुलाकडं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज पहिलं मागतात ते खळांकरता आणि दुरितांकरता. आणि हे मागणं झाल्यानंतर बघ ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, काय म्हटले वाचा, चौथी ओवी. काय नजरा जातात लगेच हो. मला इतकं आवडलं हे तुम्हाला सांगतो. काहीच नाही, मी म्हटलं वाचा चौथी ओवी की एकसर सगळ्याच्या मानावरती गेला लगेच. आणि असं झालं पाहिजे, ही तुमची पोच पावती आहे, दुसरं काहीच नाही. हे चांगलं केल्याचं द्योतं काय म्हणायचं आपण. चला 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 सांगा काय म्हणा. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. काय नाही, काय झालं पाहिजे, ईश्वर निष्ठांची मांदियाळी भेटली पाहिजे. हे चौथ्या ओवीतलं मागणं आहे. म्हणजे पहिलं मागणं दुर्जनांकरताय आणि मग मागणं सज्जनांकरताय. हे ईश्वरनिष्ठ म्हणजे संत भेटले पाहिजेत. मग हे संत कसे आहेत? चला कल्पतरोचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. हे वाचताना ना आपण चला कल्पतरूचे आरव म्हणायचं, चला नाही म्हणायचं. आमचे श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर आम्हाला कायम सांगत असतात, नेहमी म्हणत असतात, आपण चला कल्पतरूचे आरव म्हणायचं नाही. काय म्हणायचं? चला कल्पतरूचे आरव. चला कल्पतरू, ते चल कल्पतरू आहेत. चल म्हणजे चालता फिरता, अचल म्हणजे स्थिर. हे कल्पतरूच आहेत, पण हे चालणारे कल्पतरू आहेत. संत म्हणजे कोण आहेत? चालणारे. चला कल्पतरूचे आरव. आरव म्हणजे बगीचा. कल्पतरूचं एक एक संत म्हणजे कल्पतरूचा बगीचा आहे. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे वगैरे 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 सगळं पुढचं पाहून घ्या. काही नाही, अख्ख्या पसायदानात माणसाच्या दोनच चुका असतात, दोनच चुका. एक तर चला कल्पतरूचे आरव, इथं आपण चला म्हणतो, जे आपण चला म्हटलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो नाही, नजर घालून पहा, विश्वेश्वरावो, हे विश्वेश्वरावो नाही, हे विश्वेश्वरावो. श्व नसून तो श आहे, म्हणून आपण ते विश्वेश्वरावो असं वाचलं पाहिजे. या दोन गोष्टी आपण ध्यानात ठेवा.
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. संपलं, पसायदान संपलं. जवळजवळ माझं कीर्तन पण संपल्यात जमाय. आता तुम्ही काही चिंता करू नका, मी फार वाढवत नाही. हे अख्खं पसायदान जरी पाहिलं तर एखादा माणूस ज्ञानी होईल हो. अख्खं पसायदान जरी पाहिलं तर. आणि तेच ज्ञानेश्वर महाराज तुला माझ्याकडे पाठवतात का बरं? हे आम्हाला दिलेलं ज्या ज्ञान आहे की नाही ते त्यांच्याकडूनच आमच्याकडे आलं आहे. माझ्या बापे मज दिदले भातुके, माझ्या बापानं आम्हाला हे दिलेलं आहे. म्हणून कौतुके क्रीडा करी. आणि म्हणूनच आम्हाला ही कौतुकानं तुझ्यासमोर ज्ञानाचा व्यवहार, ज्ञानाची क्रीडा करता आली. पण आम्हाला हे जे मिळालं आहे ना ते उगाच मिळालं नाही आहे. ते मिळण्याकरता आम्ही काय केलं आहे? अभंगाच्या दुसऱ्या चरणी. केली आळी पुढे बोलिलो वचन, 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 केली आळी पुढे बोलिलो उत्तम ही गुण आले त्यांचे, उत्तम ही गुण आले त्यांचे, उत्तम ही गुण आले त्यांचे, केली आळी पुढे बोलिलो वचन, केली आळी पुढे बोलिलो वचन, उत्तम हे गुण दुसरी म्हणू दिली नाही कारण पहिली फार गोड झाली आहे. म्हणून ही जायला नको म्हणून दुसरी म्हणू दिली नाही. केली आळी पुढे बोलिलो वचन, उत्तम हे गुण आले त्यांचे. अभंगाच्या दृष्टीनं अजून एक 2-3 मला महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. तुमची 10-12 मिनिटं जास्त घेतो. आपण मधलं भजन करू. 2 मिनिटाची आपल्याला थांबायचं आहे. विठोबा रखुमाई, टाळी वाजवा बोला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
माझ्या बापे मज दिधले भातुके म्हणून कौतुके क्रीडा करी केली आळी पुढे बोलिलो वचन उत्तम हे गुण आले त्याचे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही काय केलं, केली आळी पुढे बोलिलो वचन. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या, गडबड गोंधळ करू नका, शांतता राखा बरं का. माझ्याकडे पहा, काय केलं आम्ही, केली आळी पुढे बोलिलो वचन. आळी म्हणजे हट्ट. आम्ही काय केला, हट्ट केला. कुणाच्या पुढ्यात हट्ट केला, बापाच्या पुढ्यात हट्ट केला. म्हणजे कुणाच्या पुढ्यात केला, माऊलींच्या पुढ्यात हट्ट केला. आणि बोलिलो वचन, बोललो आम्ही, बोलावं लागतं. संत पुढ्यात आले तर संतांकडे गेल्यानंतर बोलावं लागतं, हा नियम आहे. ऐका, माझ्या डाव्या बाजूला सगळं शांत झालं पाहिजे बरं का. पटकन एक 5 मिनिटात अजिबात बोलायचं नाही कोणी. मंदिरातली मंडळी शांत करा, त्यांना पलीकडे गेले असतील कोणी. मला गोंधळात कीर्तन करणं मान्य नाही. पंक्तीवाले शांत राहा. आपलं काहीच बिघडलं नाही. तुम्ही स्मित हास्य राहू द्या, स्माईल राहू द्या. तुम्ही काय एवढी चिंतेत पडले, आपलं व्यवस्थित चालू आहे सगळं. ती गडबड तिकडची आहे. चला, तुकाराम महाराज काय म्हटले, आळी केली म्हणजे काय केलं आम्ही, हट्ट केला, हट्ट. आणि संतांच्या पुढ्यात बोललो. कारण काय सांगू, संतांच्या पुढ्यात बोलायचं असतं. संतांच्या पुढ्यात गप्प बसायचं नसतं, संतांच्या पुढ्यात बोलायचं असतं. एक गोष्ट सांगू का बारीक, समर्थांनी दासबोधामध्ये असं सांगितलंय, संत म्हणजे कोण असतात, संत म्हणजे अमृताचा समुद्र आहे. संत म्हणजे अमृताचा समुद्र आहे. मग मला सांगा ना, संत जर अमृतासारखे असतील, किंवा ज्ञानेश्वर महाराज पण इथं म्हटलेले आहेत बरं का, चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे. पियुष म्हणजे अमृतच आहे, अर्णव पियुषांचे म्हणजे काय, अमृताचे समुद्रच आहेत संत. मग अमृताचे समुद्र असतील तर तुम्ही थोडक्यात मला सांगावं, असं समजा तुमच्या आजूबाजूला कुठेतरी एखादं तलाव आहे, मोठं पाण्यानं भरलेलं तलाव आहे. आणि त्या तलावात जर तुम्ही बुडायला लागले, पाण्यात पडलात, घसरून पडलात, बुडायला लागलात. आता बुडायला लागलात, तुम्हाला वाचता येईल इतकं पोहता येत नाही, पण बुडायला लागलात, खाली जायला लागलात. खाली जायला लागल्यानंतर वाचायचं असेल तर तोंड उघडलं पाहिजे की बंद केलं पाहिजे. बुडतायत तुम्ही, पाण्यात बुडायला लागल्यानंतर तोंड बंद ठेवायचं. का बरं, उघडलं आणि पाणी तोंडात नाकात गेलं तर मेलो म्हणून समजा की नाही. कोणीतरी येऊन वाचेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, तोंड बंद ठेवायचं, अजिबात उघडायचं नाही, तर वाचण्याची शक्यता आहे. बर, असं समजा की ते तलाव अमृतानं भरलेलं आहे, ह्याच्यानं अमृतानं. आणि त्या तलावात जर आता तुम्ही पडले आणि आत्ता जर वाचायचं असेल तर तोंड उघडं ठेवायचं की बंद करायचं, आता उघडायचं. आता नाही उघडलं तर वाचणार नाही आपण, तोंड उघडायचं. बरोबर आहे की नाही. म्हणजे सामान्य पाण्याच्या तलावात पडलात तर तोंड बंद ठेवायचं म्हणजे वाचू, आणि अमृताच्या डोहामध्ये पडलो तर तोंड उघडायचं म्हणजे वाचता येईल. याची संगती काय सांगू, सामान्य 4 चौघात जर आपण बसलो ना समाजात, तर आपलं तोंड बंद ठेवायचं म्हणजे वाचता येईल, आणि संतांच्या पुढ्यात गेलो तर तोंड उघडायचं मग वाचता येईल. बस, संतांच्या पुढ्यात बोलायचं असतं. फक्त एवढंच की बोलायचं असतं म्हणजे काय, असं नाही विचारायचं तुमच्याकडं थंडी किती आणि पाऊस कसा आहे, पीक पाणी, अजिबात भानगडीत पडायचं नाही. आपण संतांना विचारलं पाहिजे, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. झालं, हे असं संतांना विचारलं पाहिजे. आम्ही विचारलं, आम्ही बोललो, आणि बोलल्याचा परिणाम असा झाला की आम्हाला हे ज्ञान प्रेम भक्तिरूपी भातुके म्हणजे खाऊ प्राप्त झालं. केली आळी पुढे बोलिलो वचन, उत्तम हे गुण आले त्यांचे. आता तू काय कर, घेवोनी विभाग जावे लवलाया, आले ती त्या ठाया आपुलिया. एक काम कर, मी हा जो तुला ज्ञानाचा गाभा दिलेला आहे तो तू घेऊन जा. मी काय फार ज्ञान नाही दिलंय, घेवोनी विभाग म्हणजे थोडंसं ज्ञान दिलंय, ते तू घेऊन जा. आणि कुठं जा, आले ती त्या ठाया आपुलिया, जिथून आलायस तिथंच जा. कुठून आलाय, आळंदीहून आलाय, मग आळंदीलाच जा, ज्ञानोबारायांकडे जा आणि त्यांना सांग की तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुकोबांनी मला ज्ञानी होण्याकरता हे अमुक ज्ञान दिलेलं आहे, असं म्हणून सांग. पण तुकाराम महाराजांना एक चिंता पडली. आपण शेवटची चाल म्हणू बरं का. तुकाराम महाराजांना काय चिंता पडली माहितीये, तुकाराम महाराजांना असं वाटलं, हे याला ज्ञानी होण्याकरता मी किती अभंग दिलेत, 11. किती अभंग दिलेत, 11. तुकाराम महाराजांना वाटलं हे 11 अभंग याला दिले की हा कोण होईल, आता ज्ञानी होईल. आता तुकाराम महाराजांना याची चिंता आहे की 11 अभंगाने हा जर ज्ञानी झालाच तर ज्ञानी झाल्यानंतर हा आळंदीला गेला तर बरा. काम झाल्यावर कोण जाते, परत कोणीच जात नाही. एकदा काम झालं की संपलं. कीर्तन संपल्यावर काय कुठं फोन करतात काय कीर्तन करायला,
अजिबात नाही. ते पुढच्या वर्षी तारीख लागली तर करणार, नाही तर नाही, असं असतं ते. असं नाही. ऐका, तृप्ती झाली या जैसी साधने सरत या पैशी, ज्ञानोबाराय म्हटले. आपलं काम झाल्यानंतर कोण जाईल? हा जर ज्ञानी झाला तर हा काय परत जाणार आहे का आळंदीला? कदाचित जाणार नाही. का बरं नाही जाणार? हा जो ज्ञान नावाचं तत्व आहे की नाही, ते एकटं येत नाही. ज्ञानाच्या पाठी अभिमान येत असतं आणि अभिमान चांगलं काम करू देत नाही. मग आपण काय करू? मग तुकाराम महाराज शेवटी त्याला म्हणतात, तू काय केलं पाहिजे? तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा, मी पाय येईन बंधू. करावा अलीकडे घ्यायचा. तुका म्हणे ज्ञानदेवी समुदाय करावा. ज्ञानदेवांच्या चरणाजवळ आपण आपल्या अंतःकरणाचा सगळा समुदाय समर्पित करायचा. काय असतील तेवढं ज्ञान, असतील तेवढे विकार, अभिमान, अमुक तमुक, हे सगळं आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करायचं. आणि असं जर तू केलंस तर मी पाय येईन वंदू, मी पण तुझ्यासोबत येईन. आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाला वंदन करू, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाला नतमस्तक होऊ. कारण काय आहे? कारण इतकंच आहे, संतांच्या जवळ गेलो की आपण नतमस्तक व्हायचं असतं. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. मग शेवटचं सांगू का? आवडेल तुम्हाला. संत भेटले तर काय करायचं माहिती आहे? संत भेटले तर काय करायचं? संत जर भेटले तर त्यांच्या पायाला डोकं लावायचं. मी गमतीनं म्हणत असतो, संत जर भेटले तर त्यांच्या पायाला डोकं लावायचं, बाकी डोकं लावायचं नाही. भानगडीतच पडायचं नाही, बाकी डोकं लावायचं नाही. डोकं टेकवायचं फक्त, लावण्याच्या भानगडीत पडायचं नाही. उठायचं, संतांना नतमस्तक व्हायचं. मी पण तुझ्यासोबत येईन, आपण जाऊ आणि ज्ञानोबारायांना वंदन करू. हे सगळं तुकाराम महाराजांनी सांगितलं. काय होण्याकरता? ज्ञानी होण्याकरता. म्हणजे त्याच्या किती इच्छा पूर्ण झाल्या आत्तापर्यंत? एक दुसरी बाकीच आहे सोमनाथ भाऊ. अजून अख्खं कीर्तन संपलं, अजून दुसरी इच्छा बाकी आहे. पहिली इच्छा तो म्हटलं, पहिली इच्छा पूर्ण केली, ठीक आहे, तुम्ही 11 अभंग दिले मला ज्ञान होण्याकरता, पण माझी दुसरी इच्छा तशीच अपूर्ण आहे. दुसरी इच्छा काय आहे? कष्ट न करता श्रीमंत व्हायचं. आता ती कधी सांगायची म्हटले? तुकोबाराय म्हटले, चिंता करू नको, त्याच्यासाठी काही 2 तासाचं कीर्तन लागणार नाही म्हटले. हे एकदम लहान आहे, बारीकचं आहे. काय करायचं आहे? तुकाराम महाराजांच्या बाजूला एक श्रीफळ होतं. तुकाराम महाराजांनी ते श्रीफळ उचललं, त्याच्या हातात दिलं, त्याला सांगितलं, हा श्रीफळ घे, याच्यानं तू श्रीमंत होशील. त्याला इतकं आश्चर्य वाटलं. तो म्हटलं, काय देऊन दिलंय मला? ज्ञानी होण्याकरता काय दिलंय? फक्त 11 अभंग. आणि श्रीमंत होण्याकरता काय दिलंय? फक्त श्रीफळ. त्याचा तुकाराम महाराजांवर काही फार विश्वास बसला नाही. बिचारा काय घेऊन आला होता मला माहिती नाही, पण त्याचा ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांवर फार विश्वास बसला नाही. त्यानं तुकोबारायांकडून घेतल्यासारखं केलं, पण तिथून निघत असताना त्यानं त्या 11 अभंग आणि त्यानं तो श्रीफळ तिथंच सोडलं आणि तो निघून गेला, तिथंच टाकून दिलं. तुकाराम महाराजांनी हा निरोप ज्ञानेश्वर महाराजांना कळवलाय बरं का. तुम्ही माझ्याकडे धरणेकरी पाठवला, पण त्यानं काय केलं माहिती आहे? देवाचे उचित 11 अभंग महाफळ त्याग करोनी गेला. त्यानं या दोघाचा त्याग केला आणि निघून गेला. बरं ठीक आहे, त्याग करून निघून गेल्यामुळे तो ज्ञानी पण झाला नाही आणि श्रीमंत पण झाला नाही. मला पुढचा चांगला मुद्दा सांगायचा आहे. तो ज्ञानी पण झाला नाही आणि श्रीमंत पण झाला नाही. त्यानं ते टाकून दिलं, पण त्यानं टाकून दिलेलं दुसरं कोणीतरी घेतलं असेल की नाही? थोडा विचार करा ना. दुसरा कोणीतरी घेतला. कोणी घेतलं मग? तुकाराम महाराजांच्या दर्शनाकरता तो व्यक्ती गेल्यानंतर एक कोंडभट नावाचे ब्राह्मण आले. ते नंतर कोंड्या म्हणून पण प्रसिद्ध झाले. कोंडभट नावाचा एक ब्राह्मण तुकोबांच्या दर्शनाकरता आला. तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं. तुकाराम महाराजांनी विचार केला, याला काहीतरी दिलं पाहिजे ना, मग काय द्यायचं? तुकाराम महाराजांची नजर त्या 11 अभंग आणि 1 श्रीफळावर गेली. तुकाराम महाराज त्याला म्हटले, एक काम कर, ते जे 11 अभंग आणि श्रीफळ आहेत ना, हे तुला प्रसाद म्हणून घेऊन जा. त्यानं तुकाराम महाराजांवर विश्वास ठेवला आणि त्या दोन्ही वस्तू तो घेऊन गेला. आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो, 11 अभंगाने तो ज्ञानी झाला आणि श्रीफळानं तो श्रीमंत झाला. किती ज्ञानी झाला माहिती आहे तो? किती ज्ञानी झाला? इतका ज्ञानी झाला की भविष्यात राजमाता जिजाऊ आईसाहेबांच्या सांगण्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांना पुराण कथा सांगण्याचं भाग्य त्याला मिळालं. तो इतका ज्ञानी झाला आहे. त्यानं शिवाजी महाराजांना पुराण कथा सांगितली, तो इतका ज्ञानी झाला. आणि श्रीफळानं तो काय झाला? श्रीमंत झाला. पहिला मुद्दा पटण्यासारखा आहे. काय? 11 अभंगानं ज्ञानी झाला. दुसऱ्यावर कसा विश्वास ठेवायचा हो? श्रीफळानं श्रीमंत कसा काय झाला असेल? श्रीफळानं कसं काय झाला असेल? काय श्रीफळानं श्रीमंत होता येतं असं करता काय तुम्ही?
श्रीफळाला साधं समजू नका तुम्ही. श्रीफळानं तर म्हटलं श्रीफळानं कसा काय श्रीमंत झाला, त्याची पण कथा आहे. एक श्रीमंत सावकार तुकाराम महाराजांवर प्रसन्न होता. तुकाराम महाराजांनी येऊन सांगायचं अमकं देतो ते घ्या, तमकं देतो ते घ्या, अमुक घ्या तमुक घ्या. तुकाराम महाराज म्हणायचे नको 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 नको, नाही पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे. मग त्यानं एक शक्कल लढवली. तो बाजारात गेला, चांगला श्रीफळ विकत घेऊन आला. त्याचे 2 भाग केले, मधला सगळा गर काढून घेतला. त्या श्रीफळात त्यानं हिरे माणिक सोन्याच्या मोहरा भरल्या. तो श्रीफळ लावून घेतला आणि असा हिऱ्या माणकानं भरलेला तो श्रीफळ त्यानं तुकाराम महाराजांना भेट म्हणून आणून दिला. आणि तुकाराम महाराजांनी तो घेऊन बाजूला ठेवला आणि तो धरणेखाली आला तेव्हा तोच उचलला आणि त्याच्या हातात दिला. काय होण्याकरता? श्रीमंत. तो टाकून गेला बिचारा. पण कोण भटाला ते भेटलं तर कोण भट काय झाला? श्रीमंत झाला. सोमनाथ भाऊ तुम्हाला सांगतो, हा दृष्टांत ऐकल्यापासून कीर्तन संपल्यानंतर मी बाकी सगळं सोडतो. मी श्रीफळ अजिबात सोडत नाही. आप्पा आधी श्रीफळ घेऊन जातो. मला श्रीफळ द्या बाबा आधी. का बरं? कुणास ठाऊक भाग्यवंताचा धनवंत झाला तर काय सांगता येतं आपल्याला. तुम्हाला सांगू काय, एक मनापासून सांगू, श्रीमंत होण्याकरता तुकाराम महाराजांचं श्रीफळ आपल्याकडे नाही. आता आपल्याकडे नाही आहे. पण तुकाराम महाराजांच्या 11 अभंग तरी आहेत की नाही? तुम्ही 11 अभंग वाचा. 11 अभंगानं तुम्ही ज्ञानीही व्हाल आणि 11 अभंगाने तुम्ही श्रीमंत पण व्हाल. थोडंसं गमतीचं बोलू काय, 11 अभंग पण लागत नाही, 2-3च अभंगात श्रीमंत होता येतं. असं काय करता? 2-3 अभंगात श्रीमंत होता येतं. आपण रोज अभ्यास केला पाहिजे, अभंग वाचले पाहिजेत. माझी आपल्याला हीच प्रार्थना आहे. तुकाराम महाराजांचे अभंग आपण रोज वाचले पाहिजेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या 2-5 ओव्या तरी आपण रोज वाचल्या पाहिजेत. ज्ञानोबारायांच्या ओव्या, तुकोबांचे अभंग खात्रीपूर्वक सांगतो तुम्हाला ज्ञानीही बनवतील आणि तुमच्या अंतःकरणेची श्रीमंतीची इच्छा पूर्ण करतील. आणि या दोन्ही इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य फक्त ज्ञानोबा तुकोबांच्या वाङ्मयातच आहे. हाच सगळा उद्देश या अभंगाचा ठरतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. टाळी वाजवा, टाळी वाजवा, बोला बोला, टाळी टाळी वाजवा एकत्र सर्वांनी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. बोला बोला, जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पण करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. तुम्हा सर्व श्रोत्यांचे मी अनेक अनेक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी संपन्न होत असलेला विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आणि तदनिमित्तानं 15व्या वर्षातला अखंड हरिनाम सप्ताह. आता म्हणायचं होय, आता काय वाजले किती? 9:15 झाले. म्हणतोच तेवढं म्हणतो ना, सगळंच संपवतो. ऐका, अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा 15व्या वर्षातला संपन्न होतो आहे. वारकरी सेवाभावी संस्था आणि श्री विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ यांच्या माध्यमातून संपन्न होत असलेला हा एक मोठा असा उत्सव आहे. मला फार आनंद झाला तुमच्या या उत्सवाकडे पाहून. बरं का, कसला आनंद झाला माहिती आहे? हा उत्सव म्हणजे कसा माहिती आहे? स्टँडर्ड उत्सव आहे. स्टँडर्ड आहे आणि असली स्टँडर्ड उत्सव झाली पाहिजे. माझा फार हट्ट असतो, आग्रह असतो. तुम्ही कधी तुम्हाला वेळ मिळाला तर माझा फेसबुक वॉल चेक करा आणि जेवढे जेवढे माझे कार्यक्रम असतात ते असले स्टँडर्ड असतात. आपला स्टँडर्ड आपण जोपासला पाहिजे, किंबहुना तो वाढवला पाहिजे. फक्त वाढवत असताना विपरीत काही केला नाही पाहिजे, ते नीट वाढवलं पाहिजे. आपण इतक्या सुंदर पद्धतीने हे आयोजन केलेलं आहे. कीर्तनकाराचं उभं राहणं, आमच्या टाळकऱ्यांचं उभं राहणं, मृदंगाचार्यांचं, हे सगळं आपण व्यवस्थित केलं आहे. मी तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. खाली बसा, उठू नका, उठू नका, अजिबात उठू नका. पप्पू लक्ष ठेव. नाहीतर तुम्ही कितीही इच्छा केली तरी तुम्ही ज्ञानी होणार नाहीत आणि श्रीमंत पण होणार नाहीत. खाली बसा सगळ्यांनी.
त्याच्याने काहीच होत नसतं, ते रोज मिळत आहे आपल्याला. तुम्ही शांत व्हा, शांत व्हा, शांतपणे बसा, ऐका. अहो, इतका मोठा उत्सव ही मंडळी करतायत, 2 मिनटं मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतोय, आपण बसलं पाहिजे. अहो, इतकी मोठी आनंद, एवढी मोठी आनंदाची पर्वणी देणं हे खाऊ नाही आहे. तुम्हाला सांगतो, जगात सगळं काही मिळेल, आनंद कोणीच दुसऱ्याला देत नाही. ही मंडळी देत आहेत तर आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. हा इतका सुंदर उत्सव आहे. हे अलीकडं पाहिल्यानंतर हे सगळं लखलखणं वगैरे हे इतकं चांगलं आहे ना, मी तुम्हाला सांगतो की माझ्या अंतःकरणातला एक अशा पद्धतीचा उत्सव झाला पाहिजे, ही जी कल्पना होती ना, त्या कल्पनेत उतरलेला हा उत्सव आहे. इतक्या सुंदर पद्धतीनं झाला पाहिजे. इथं मंडप आहे काय नाही आहे, कुठलाच मंडप नाही आहे आणि कुठलाच काही नाही आहे, पण इथलं सुशोभीकरण इतकं चांगलं आहे की ते मनाला प्रसन्नता देणारं आहे. मला फार आनंद झाला. मी या सेवेच्याबद्दल हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे किरण महाराज गोसावी यांचे फार आभार व्यक्त करीन. मी फार आभार व्यक्त करीन की त्यांनी एक आनंदाची पर्वणी आज मला दिली. त्यांच्यामुळे हा उत्सव मला अनुभवता आला, या ठिकाणी मला येता आलं. मी मगाशीच सोमनाथ भाऊंना म्हटलं की सोमनाथ भाऊ, तुम्ही जे कार्य करत आहात ना, मी आज जरी आलेलो असलो तरी मागच्या 4 दिवसाच्या रील्स पाहतोय. आमचे कृष्णाभाऊ समोर आहेत, रोज मला रील पाठवतात. रोज होणारी रील्स आणि इथल्या होणाऱ्या सगळ्या व्हिडिओज त्या मी इतक्या व्यवस्थित बघितलेल्या आहेत की ते सगळं पाहून माझ्या मनीची इच्छा झाली होती की कधी एकदाची आजची तारीख उजाडते, मी कधी कीर्तनाला पोहोचतो. आणि त्याच्यामुळे अट्टाहासानं मी इथपर्यंत कीर्तनाला आलो. मी तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. श्रोते फार चांगल्या पद्धतीनं उपस्थित आहेत, अगदी काठोकाठ भरलेलं आहे. दारात उभे असलेले श्रोते आहेत. मी तुम्हाही सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करेन की आपण उभं राहून कीर्तन श्रवण केलं आहे. जे काही आहे ते आपण श्रवण केलं आहे. मागच्या मंडळींनी शांत उभं राहून कीर्तन श्रवण केलं आहे. आपण सगळ्यांनी प्रसन्न चित्तानं कीर्तन श्रवण केलं आहे. म्हणजे कसं, चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून, म्हणजे स्माईल आपली अशा पद्धतीनं ठेवून तुम्ही कीर्तन ऐकलं. आणि असंच कीर्तन ऐकायचं आहे. कीर्तन ऐकत असताना तोंड पाडून कीर्तन ऐकायचं नाही अजिबात. कीर्तन असं फ्रेशने ऐकलं पाहिजे, टवटवीत असले पाहिजेत. कीर्तनकाराच्या समोरचे श्रोते टवटवीत, म्हणजे सगळेच श्रोते टवटवीत असले पाहिजेत, पण समोरचे तर नक्की असले पाहिजेत. म्हणजे कीर्तन करायला बरं वाटतं. आपण सगळे उपस्थित राहिलात, तुमचे आभार व्यक्त करेन. दोनही मृदंगाचार्य, सगळीच आमचे आदरणीय गायनाचार्य मंडळी आहेत. मी सगळ्यांच्या चरणाशी अत्यंत विनम्रतापूर्वक वंदन करतो, नतमस्तक होतो, आभार व्यक्त करतो. आपल्या समोर उभी असलेली ही जी 3D प्रतिमा आहे, ही अगदी इतकी उच्च स्तराला पोचली आहे की गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झालेली आहे. वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पसायदान जाणं हा आपल्या उत्सवातला सगळ्यात मोठा रेकॉर्ड आहे, तुम्ही ध्यानात घ्या. आणि हा रेकॉर्ड आपण आपल्या रेकॉर्डला ठेवला पाहिजे, म्हणजे आपल्या अंतःकरणात हे आपण ठेवलं पाहिजे. उत्तम पद्धतीचं हे कार्य आपण केलं. मी तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा देतो. तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक अभिनंदन करतो. या कार्यामध्ये ज्यांचा हातभार लागला आहे, मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. आदरणीय सोमनाथ भाऊंचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो की त्यांनी नित्य माझ्या संपर्कात राहिले. खरं तर त्यांना टेन्शन आलं होतं जेव्हा मी सकाळी त्यांचे 3 फोन उचलले नाहीत. त्यांना फार टेन्शन आलं होतं की म्हटलं आता हे काय करतात. म्हटलं काहीच करत नाही, मी येणार आहे. सकाळचं काला तर होऊ द्या म्हटलं माझा. मी सकाळचं काल्याचं कीर्तन करून इथपर्यंत आलो. मी त्यांचे आभार व्यक्त करेन. या ठिकाणी आदरणीय मच्छिंद्र आप्पा उपस्थित आहेत. आमचे आदरणीय शरद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण आदरणीय चिंतामणी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण बाबांचा परिचय क्षमा करा, जनक महाराज आहेत. जनक महाराजांकडं पारायणाचं व्यासपीठ आहे. आणि आदरणीय प्रकाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अरे बापरे, मग मी तुम्हाला वंदनच करतो इथून असं. अगदी किरण महाराजांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचे आभार व्यक्त करेन. आणि मुक्ताबाई संस्थानचे हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय आदरणीय भैयासाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय भैयासाहेब महाराजांचं या ठिकाणी उपस्थित राहणं म्हणजे सद्गुरू आईसाहेबांचं या ठिकाणी येणं आहे. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगेन, हा उत्सव इथपर्यंत मर्यादित नाही बरं का. मी कालचं कीर्तन पाषाणला केलं आहे पुण्यात. आणि पुण्यात पाषाणला कीर्तन केलं तेव्हा तिथं हरिभक्तीपरायण श्रद्धेय पुरुषोत्तम महाराज मोरे, जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज उपस्थित होते. आणि ते मला म्हटले की पुढच्या 2 दिवसात मी पण इथं उत्सवाला येणार आहे. त्यांनी मला सांगितलं आहे की ते इथे येणार आहेत. म्हणजे या सगळ्या संतांची मांदियाळी इथं येणं हे पण आपल्याकरता भाग्याचं आहे. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. एक जाता जाता चटकन फक्त तुम्हाला कल्पना देतो. आम्ही वारकरी कीर्तनाचं ऑनलाईन प्रशिक्षण सुरू केलं आहे बरं का. 6 महिन्याचा कोर्स आहे. 6 महिन्याचा कोर्स आहे. कीर्तन कसं असतं हे आपल्याला कळावं याच्याकरता. आणि तो कोर्स भारती विद्यापीठाशी ॲफिलिएटेड कोर्स आहे. त्याच्यामुळे 6 महिन्याचा कोर्स आपण कंप्लीट केला की आपल्याला सर्टिफिकेशन इन वारकरी कीर्तन असं सर्टिफिकेट मिळतं. आणि त्याच्या पुढचा 2 वर्षाचा केला की डिप्लोमा इन वारकरी कीर्तन असं आपल्याला सर्टिफिकेट मिळतं. आणि त्याचं महत्त्व इतकं आहे, त्या सर्टिफिकेटचं महत्त्व इतकं आहे की काही करत नाही ते. त्या सर्टिफिकेटचं महत्त्व माझ्याकडे लक्ष द्या ना.
हां, सर्टिफिकेटचं महत्त्व इतकं आहे की तुमचा विद्यार्थी जर 10वी 12वीला असेल तर त्या सर्टिफिकेटच्या आधारावर त्याला बोर्डात 5 मार्क जास्त मिळू शकतात. हे त्याचं महत्त्व आहे आणि ही तरतूद आपण केली आहे. आपल्याला एक बॅच माझी पूर्ण होती आहे एप्रिलमध्ये. माझ्याकडे आज 77 स्टुडंट्स आहेत की जे वारकरी शिक्षण घेत आहेत ऑनलाईन पद्धतीनं आणि इथून पुढची बॅच महाशिवरात्रीपासून त्याचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत. मार्चपासून त्याची पुढची बॅच सुरू होणार आहे. पुढच्या 6 महिन्यांकरता आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. काहीच नाही, अख्ख्या कीर्तनातून आपण एवढंच लक्षात ठेवायचं की आपण काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. उद्या संध्याकाळी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर येऊन कीर्तन करणार आहेत आणि त्यांनी जर तुम्हाला विचारलं की काल भाग्यवंतांनी काय सांगितलं तर एवढंच सांगितलं की त्यांनी सांगितलं आम्ही काय केलं पाहिजे. बस संपला विषय. मी त्यांना विचारतो उद्या. तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. वेळेपेक्षा जास्त सहन केलं याबद्दलही आभार व्यक्त करतो. या सगळ्या आयोजकांचा आग्रह 2 मिनटं आपल्याला काकडं भजन करायचं आहे आणि मग जय विठ्ठल करू आपण. काय वाराचे अभंग असतील ते म्हणायचं आणि शेवटी म्हणायचं काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. अशी गवळण म्हणायची. गवळण झाली की मग संपलं. आपल्याला काय करायचं आहे, हे चिदानंदे गा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. ज्ञानोबा माऊलीचं भजन करायचं. भजन संपलं की कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमचे मज, हा अभंग म्हणायचा. आणि अभंग संपलं की काय करायचं, काकडा पण संपवायचा आणि कीर्तनही संपवायचं. विठ्ठल जय जय विठ्ठल.